हा उद्देश घेऊन आम्ही भाजपसोबत युती केलेली, परंतु भाजपने आमच्या सोबत सातत्यानं फसवणूक केलेली आहे. आजही बाबा आठवले साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये पत्रकारांनी तोच प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला एकट्याला मिळतं, बाकीच्या कार्यकर्त्यांना का मिळत नाही. ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं सर आजच्या मेळाव्याला? आजचा मेळावा पावसामुळे थोडा विस्कळीत झाला, परंतु आपला जो उद्देश आहे तो उद्देश मात्र सफल झालेला आहे. अच्छा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या खुल्या पत्रावरती त्यांच्या संकल्पनेनुसार 3 ऑक्टोबर 1957 मध्ये स्थापन झाला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 ऑक्टोबर 1957 मध्ये हा पक्ष झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण 6 डिसेंबर 1956 मध्ये झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे कट्टर सहकारी होते त्यांनी हा पक्ष स्थापन केला. याचे पहिले अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एन शिवराज होते आणि त्याचप्रमाणे या पक्षाचे सरचिटणीस म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने हा पक्ष वाढवला. आणि मार्च 1957 मध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची, त्या लोकसभेमध्ये 8 खासदार शेड्यूल कास्ट फेडरेशनचे निवडून आले. त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, त्याचबरोबर GK माने, साळुंके अशा पद्धतीचे 5 खासदार मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. त्याचबरोबर एन शिवराज जे आहेत पक्षाचे अध्यक्ष होते ते मद्रास मधून निवडून आले होते. त्याचप्रमाणे परमार JK परमार जे होते ते गुजरात मधून निवडून आले होते. अशा पद्धतीनं 8 खासदार त्यावेळेस निवडून आले होते. त्यानंतर मात्र शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करण्यात आली आणि नंतर हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावानं स्थापन करण्यात आला. 1990 नंतर या पक्षाची धुरा रामदास आठवले यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांनी 1990 पासून तर आज 2025 पर्यंत जो रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा घेऊन झंझावाताने त्याने देशाच्या कानोकोपरामध्ये भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये हा पक्ष घेऊन गेलेले आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांचा जो आवाज आहे तो आवाज बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज, निळा झेंड्याचा आवाज आम्ही बुलंद करण्याचा आम्ही काम करत आहोत. आणि हा पक्षाची वाटचाल करत असताना आम्हाला आशा आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं होतं की तुम्ही राज्यकर्ते बना, तुम्ही मोक्याची पदं याने हस्तगत करा, अशा पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे हा पक्ष वाटचाल करत आहे. आज आम्ही भाजप सोबत गेल्या 10-12 वर्षापासून आहोत आणि आम्हाला राजकीय फायदा म्हणून केंद्रामध्ये एक राज्यमंत्रीपद रामदास आठवले साहेबांना मिळालेलं आहे. परंतु आम्ही भाजप सोबत आलेला असताना एक मात्र आम्ही ठरवलं होतं की कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे. हा उद्देश घेऊन आम्ही भाजपसोबत युती केलेली, परंतु भाजपने आमच्या सोबत सातत्यानं फसवणूक केलेली आहे. आम्हाला दूर लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीनं आम्हाला ते अधिकार द्यायला पाहिजे. आमचा जो 10% वाटा जो त्यांनी लिहून दिला होता तो पूर्ण केला पाहिजे, ते करत नाही. अशा पद्धतीनं ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, हे बरोबर नाही. आणि आज स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. त्याच्यामध्ये जर आम्हाला 10% वाटा भाजपने दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर दिला नाही तर आम्ही जरूर या महायुतीचा आम्ही विचार करू की पुढे यांच्या सोबत राहायचं की नाही राहायचं. जर आम्हाला जर वाटाच मिळत नसेल, आम्हाला सन्मानजनक वागणूक जर मिळत नसेल कार्यकर्त्यांना, तर काय कामाची ही युती. आज आठवले साहेबांना फक्त केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद आहे, पण बाकीच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता नाहीये. आजही बाबा आठवले साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये पत्रकारांनी तोच प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला एकट्याला मिळतं, बाकीच्या कार्यकर्त्यांना का मिळत नाही. तर ते आठवले साहेब बोलले की आम्ही प्रयत्न करत आहोत
प्रयत्न करत आहोत तो जरूर भाजप याने विचार करेल. तर अशा पद्धतीने हा पक्ष पुढे पुढे घेऊन जात आहोत. आम्ही एवढंच आवाहन करेल आजच्या दिवशी की रिपब्लिकन पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे, आंबेडकरवादी जनतेने झटलं पाहिजे आणि या मोठ्या संख्येनं या पक्षामध्ये आंबेडकरी जनतेनं यावं आणि निळा झेंडा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम करावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आणि त्याचबरोबर रिपब्लिकन ऐक्याचा जो नारा आहे, प्रकाश आंबेडकर असतील, मी त्यांनाही आवाहन करतो की आपण थोडं प्रगल्भ विचार करावा आणि आठवले साहेबांनी आपण एकत्र येऊन या देशावरती निळा झेंड्याची सत्ता कसा येईल अशा पद्धतीचं आपण विचार करू करावा. अनेक ना एक दिवस जे सोनेरी दिवस आहेत, या पद्धतीनं 1957 मध्ये 8 खासदार आले होते निवडून, त्याच पद्धतीनं अजूनही सोनेरी दिवस आपल्यासाठी येऊ शकतात. फक्त लोकांनी रिपब्लिकन ऐक्याच्या खाली सर्वांनी आलं पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन करतो. जय भीम, जय भारत. मी विनोद कांबळे, चौदार तळ्यावरना, महाड येथून, संविधान वार्ता, मुख्य संपादक, महाड.